आदेश दिला की आपल्या सगळ्या लोकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचित करा, त्याला बरोबर बैठक घ्यायला हवा, जेणेकरून पुण्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, काही ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्या पक्षातील जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त आपली ताकद निर्माण करावी. मी आता बोलल्याप्रमाणे आपण ताकद निर्माण करून घेऊया. वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीने आपण सामोरं जातो. आणि आजच्याच पेपरमध्ये स्टेटमेंट आहे की कालची जी बैठक झाली तिन्ही पक्षांनी, त्या बैठकीमध्ये सर्वांनी सांगितलं की ह्या सगळ्या निवडणुका आपण महायुतीमध्ये ज्या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत त्यामध्ये आम्ही आमची तयारी सुरू केलेली. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या पक्षाने जो आम्हाला आदेश दिला की आपल्या सगळ्या लोकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचित करा, त्याला बरोबर बैठक घ्यायला हवा, जेणेकरून पुण्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, काही ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका या निवडणुकी संदर्भामध्ये आपल्या पक्षातील जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त आपली ताकद निर्माण करावी. मी आता बोलल्याप्रमाणे आपण ताकद निर्माण करून घेऊया. वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीने आपण सामोरं जातो. आणि आजच्याच पेपरमध्ये स्टेटमेंट आहे की कालची जी बैठक झाली तिन्ही पक्षांनी, त्या बैठकीमध्ये सर्वांनी सांगितलं की ह्या सगळ्या निवडणुका आपण महायुतीमध्ये ज्या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत त्यामध्ये आम्ही आमची तयारी सुरू केलेली. महायुतीमध्ये निवडणूक लढवत असताना इथले गटातटाचं राजकारण असेल, परिवाराचं राजकारण असेल, याच्या संदर्भाचा निर्णय पक्षप्रमुख घेतील ना. कारण तिन्ही पक्षाचे पक्षप्रमुख असून त्याच्यावरती निर्णय घेतील. माझा परिवार कोणाकडे परिवाराचा सुद्धा विचार करून आपल्या पक्षामध्ये जास्तीत जास्त सगळ्यांचं समान वाटप कसं होईल अशा पद्धतीचे निर्णय करतील. नवीन केलेलं असेल नेते आहेत, मोठे नेते प्रवेश केलेला आहे, शिवसेनेची ताकद निश्चित वाढलेली आहेच, त्यात दुमतच नाही. परंतु त्याचासुद्धा शिवसेनेच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल. आणि निश्चितपणे जे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यांना इच्छा आहे त्यांचीसुद्धा इच्छा पक्षप्रमुख जाणून घेतील आणि आलेल्या लोकांना संधी देऊन आपल्यासुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची इच्छा किंवा जे ऐकत आहे किंवा जे ज्यांच्या पाठीमागून लोकांचा जास्त नेता आहे, जास्त बहुमत आहे अशाला सुद्धा संधी शिंदेसाहेब देतील. आता ज्या त्याने शिवसेनेची ताकद त्यांच्या बरोबरीनं वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही ताकद वाढवल्यानंतर शिवसेनेची ताकद दिसल्यानंतर जर समसमान ताकद झाली तर निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीनं आमच्या पद्धतीचा वाटा आम्हाला मिळेल. राजकारण आहे, परिवाराचं राजकारण आहे आणि ते राजकारण असताना उद्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवत असताना शिवसेनेला वाटतं की हा तुमचा प्रश्न आहे. परंतु ती ताकद आम्ही निर्माण केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या जागा मागतो. म्हणजे आम्हाला ज्या आमची जागा ज्या ज्या वार्डामध्ये आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही वार्ड तयार करू त्या त्या वार्डासाठी आम्ही निश्चितपणे ती जागा हक्कानं मागून घेतो. सगळ्या जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन जास्तीत जास्त शिवसेनेची ताकद असेल आणि त्या ठिकाणी अन्याय होणार नाही, युतीच्या माध्यमातून असेल तर निश्चित होणार नाही. त्यामध्ये जो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करू की आपल्या कार्यकर्त्यांवरती इतर अन्याय होतो दूर करण्यासाठी आपण त्यातून मार्ग काढा आणि जो अन्याय होतो तो थांबवा. आत्तापर्यंत